नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ही मॅनेजर दिगेंना म्हणत असते की हे बघा, मी तुम्हाला जी ऑफर देऊ केलेली आहे तर त्या ऑफरबद्दल आता विचारायला मी तुम्हाला उद्या परत येईल. त्यामुळे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे की काय करायचे आहे ते, आणि जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही मला तसे सांगा. तेव्हा लगेच आता जानकी तिथून निघून जाते तर माया धावतच आत येते आणि दरवाजा बंद करून घेते. तर दिघे म्हणतात की हे बघा, बघितलंच ना, ती जानकी हातपाय धुवून माझ्या मागे लागलेली आहे. सारखं सारखं ती मला तेच विचारत आहे. आता तर तुम्ही स्वतः बघितलेलं आहे, तेव्हा आता काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि हे बघ, तिने तुझा फोटो सुद्धा मिळवला आणि ती मला त्या फोटोबद्दल दाखवत सुद्धा होती. आणि तिने मला विचारलं की तुम्ही हिला ओळखतात का, परंतु मी तिला तुझ्याबद्दल काही एक सांगितलं नाही. आता हे सर्व ऐकून मात्र आता ह्या म्हणजे मायाला धक्का बसलेला असतो. आणि हे बघ, आता मात्र जे करायचं आहे ते तुझं तू ठरव. आता मात्र तुम्हाला काही सांगितले नाही तर मात्र मी जानकीला सर्व काही सांगेल आणि जानकीने दिलेली ऑफर स्वीकारेल आणि तुझ्या भावाचं आणि तुझं जे सत्य आहे ते सर्व काही मी सांगून देईल. त्यामुळे आता तुला पैसे द्यायचे आहे किंवा नाही हे तुझं तू ठरव. तेव्हा माया लगेच आता त्याला पैसेचं पॉकेट दाखवते आणि म्हणते की हे बघ, पैसे घ्यायचे आणि तोंड बंद ठेवायचं. आणि हे बघ, हे पैसे 80,000 रुपये आहेत. तेव्हा पैसे बघून आता हा खूपच खुश होतो दिघे आणि त्या पैशाकडेच पाहत असतो. त्यानंतर आता जानकी घरी येते आणि अवंतिकाला सांगते की मी पुन्हा एकदा त्या जो काही मॅनेजर दिघे आहे त्याला भेटून आले आणि त्याला मायाचा फोटो सुद्धा मी दाखविला. क्षणभर तो घाबरला होता, परंतु नंतर मात्र तो अगदी सांगण्यासाठी तयार झालेला आहे. परंतु हे बघा, दिघे खोटं बोलत आहे. तो मॅनेजर ते मला चांगलं कळत आहे. माया मात्र मास्कमॅन आणि दिघे या दोघांना चांगलं ओळखते, हे मला माहितीच आहे. त्यावर मात्र आता अवंतिका विचारते की म्हणजे वहिनी, याचा अर्थ ती बाई आहे तर ती माया आहे. तेव्हा जानकी म्हणते की हो, कदाचितच. आणि हे बघ, आणि तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर आता फोन आलेला असतो. तेव्हा आता तो ऋषिकेशचा फोन आहे म्हणून जानकी फोन उचलते आणि हॅलो असं म्हणते. त्यावर आता जानकी विचारते की ऋषिकेश, काय झालं, तुम्ही त्या पत्त्यावर पोहोचलात का, तेथे काय माहिती मिळाली, की जे आई वडील आहे तर ते तिकडेच राहतात का, नक्की काय असं तुम्हाला मिळालेलं आहे, सांगा लवकरात लवकर. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, तेथे तिचे आई वडील नाही राहत. तेव्हा हे ऐकून जानकीला तर धक्काच बसतो. म्हणजे मायेने आपल्याला जो काही पत्ता वगैरे दिलेला आहे तर तो खोटा दिला. तर काय बोलतात, तिचे आई वडील त्या पत्त्यावर नाही राहत. बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही मात्र घरी निघून या. आपण आपलं जे काही ठरवायचं आहे तर ते घरी आल्यानंतर ठरवूयात आणि येताना मात्र व्यवस्थित सुखरूप या. तेव्हा आता जानकी फोन ठेवते आणि तेव्हा मात्र आता जानकी लगेच अवंतिकाला म्हणते की हे बघ, माझा संशय खरा ठरला तर. अगं, मास्कमॅन आणि माया या दोघांचा नक्की काहीतरी संबंध आहे. मास्कमॅन आहे तर ती एक स्त्री आहे आणि फक्त ती कोण आहे हे आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर आता इकडे हा दिघे दारू वगैरे सर्व काही पितो आणि दारूच्या नशेत आता तो मोठमोठ्याने ओरडत असतो की माया, माया बघ, माया मी तुझी कशी जिरवली, एका क्षणात तुम्हाला पैसे आणून दिले. आणि ते म्हणतात ना, नाक दाबलं आणि तोंड उघडलं, हे तर खरं आहे. अगदी नशेमध्ये आता हा दिघे मोठमोठ्याने ओरडत असतो. आता मात्र मला मायाकडून आणखी काही पैसे मिळतच राहणार आणि त्या जानकीला मी काही एक सांगणार नाही. त्यानंतर आता दिघेला भेटून माया जेव्हा अगदी इकडे बाहेर येते, घरी येत असते, तेव्हा आता ती स्वतःशी हसते आणि म्हणते की हो, जानकीला तर असं वाटलं असेल की त्या दिघेकडून मात्र तिला माझ्याबद्दलचं सत्य समजेल. त्या दिघेचं तोंड कसं बंद करायचं हे मला चांगलंच कळतं. त्यानंतर आता इकडे मॅनेजर आहेत दिघे, आता नशेमध्ये दारू वगैरे पितो आणि खूप मजा करत आता ते आपल्या मायेने दिलेले जे पैसे आहेत तर ते पैसे बाहेर काढतो. ते पैशांचे बंडल आता समोर ठेवून इतका खुश होत असतो आणि दारूच्या नशेत म्हणतो की पैसेच पैसे. आता माया, तुझ्यामुळे मला आता पैशाची खाण सापडली आहे, तर तुझ्याकडून मी असेच पैसे घेत राहणार आणि या खाणीतून मी असेच कायम पैसे काढत राहणार आणि रोज मात्र मजा करत राहणार. आणि आता ह्या मायाने मात्र काहीतरी प्लॅन करून दिघेला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आता ती स्वतःला म्हणते की दिघे मात्र पैसे मोजायला जेव्हा जाईल तेव्हा तो मात्र आता नोटा मोजत असताना आपल्या तोंडामध्ये बोट घालत असतो. त्या क्षणी आता इकडे दारूच्या नशेत इतका खुश झालेला दिघे आहे तर तो पैसे मोजायला जातो आणि लगेच तोंडातील थुंकी अगदी बोटाला घेतो. परंतु त्या दिघेला मात्र हे माहिती नाही, कारण त्यातील काही नोटांना मात्र मी विष लावलेला आहे. तर जेव्हा तो नोटेवरचा हात अगदी तोंडाला लावेल आणि पुन्हा आता असं करत राहील तेव्हा त्याला हळूहळू चक्कर यायला सुरुवात होईल आणि अचानक मात्र त्याच्या शेवटचा घटका आहे तर तो मोजायला लागेल. म्हणून माया आता खूपच खुश होते. तर इकडे दिघे मात्र आता नोटा मोजत असताना त्याला पूर्णपणे जास्त घाम येतो आणि चक्कर यायला सुरुवात होते. माया आता खूप हसत असते. दिघेला आता हिने अगदी मारण्याचा कट जोर असलेला आहे तो त्यात सक्सेस झालेली असते. आणि आता इकडे
दिघेला मात्र चक्करून उलट्या होतात आणि तो अगदी तेथेच हा मेलेला असतो. आता माया इकडे म्हणते की जानकी, माझ्यापर्यंत येणारा जो काही तुझा शेवटचा मार्ग होता तो सुद्धा मी कायमचा संपवलेला आहे. आता बघ माझ्यापर्यंत कशी पोहोचते ते. आणि खरंच आता ह्या मायाने दिघेला बरोबर मारलेलं असतं. त्यानंतर आता इकडे जानकी मात्र माया घरी येण्याची वाट पाहत आहे. माया अजूनपर्यंत घरी येत नसते. तेव्हा जानकी विचार करते की तिला घरी येण्यासाठी इतका का वेळ लागत आहे, का उशीर केला असेल तिने इतका, नक्की ही माया कुठे गेलेली आहे. आणि तेवढ्यात आता माया इकडे तिकडे बघत मात्र घरामध्ये पाऊल टाकते. जानकी तिच्यावर लक्षच ठेवून असते आणि तेवढ्यात जानकी मायाला म्हणते की थांब माया, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा लगेच आता माया थोडीशी हसते आणि म्हणते की काय बोलायचं ताई. जानकी खाली येते तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ अगं, ऋषिकेशचा फोन आला होता आणि ते मुंबईला गेलेले आहेत तू दिलेल्या पत्त्यावर. तेथे मात्र तुझे आई बाबा नाही राहत. तू आम्हाला चुकीचा पत्ता दिला होतास का. तेव्हा लगेच आता माया मनातून खूप घाबरते आणि मनात म्हणते की बापरे, आता तर मी पकडले गेले, मग आता नक्की काय सांगायचं. तेव्हा आता जानकी परत म्हणते की माया आता अगदी दचकूनच घाबरते आणि आता जानकी तिला म्हणते की माया, मी तुला काय विचारते, लक्ष कुठे आहे तुझं, तू तो चुकीचा पत्ता दिलेला आहेस का. त्यावरती आता माया म्हणते की ताई हे बघा, असं कसं बोलतात तुम्ही, मी चुकीचा पत्ता वगैरे नाही दिलेला. त्यावरती जानकी म्हणते की अगं असं कसं, ऋषिकेश जाऊन आले त्या पत्त्यावर, तुझे आई बाबा तेथेच राहतात असे तू तर म्हणालेली आहे. अगं पण तेथे ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी गेलेत, पण तेथे असे या पत्त्यावर या नावाचं कोणीही राहत नाही. तेव्हा आता माया म्हणते की कसे असतील, कारण माझे आई बाबा तर अगदी नातेवाईकांकडे राहतात बडोद्याला. तेव्हा आता जानकी म्हणते की एक मिनिट, तू काय बोलते. आणि हे बघ, तू तर आता काय म्हणालीस की तुझे आई बाबा आहे तर ते नातेवाईकांकडे बडोद्याला गेलेले आहेत, पण तेथील लोकांशी जेव्हा चौकशी केली तर तेथे असं समजले की येथे मात्र वर्षानुवर्ष असे या नावाचं कोणीही नाही राहत. तेव्हा माया परत खोटं बोलते आणि म्हणते की मीच आई बाबांना सांगितलेलं आहे की तुम्ही नातेवाईकांकडे शिफ्ट व्हा, कारण त्यांची तब्येत बरोबर नसते आणि ते नातेवाईकांकडे राहतात, त्यामुळे मला सुद्धा इकडे त्यांची काळजी राहत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं मग तुझे आई बाबा मुंबईमध्ये राहतच नाही तर तू तिथला पत्ता का दिला बरं. तेव्हा आता माया अगोदर मी करत असते आणि म्हणते की मी अचानक बाहेरून आले आणि तुम्ही तेवढ्यात मला पत्त्याबद्दल विचारलं आणि गोंधळात माझ्या लक्षात आलं नसेल म्हणून मी तुम्हाला मुंबईचा पत्ता देऊन टाकला असेल. तेव्हा आता जानकी विचारते की अगं मग कुरिअर तू कुठे पाठवते, बडोद्याला का. त्यावरती आता माया म्हणते की हो बडोद्याला. आता मात्र खोटं बोलत असते आणि जानकीने मात्र आता हे सर्व काही ओळखलेलं आहे. म्हणजे कसं की आई बाबांची काळजी वाटू नये आणि तेथील नातेवाईकांवर सुद्धा लोड येऊ नये यासाठी, म्हणून मी माझ्या परीने आई बाबांचं करत आहे. कुरिअर सुद्धा मी तिकडेच पाठवते. तर जानकी तिला स्पष्ट म्हणते की तू खोटं बोलते. तेव्हा आता जानकी तिच्या अगदी भोवती फिरत म्हणते की हे बघ, तू खोटं बोलतेस. जेव्हा मी तुला विचारलं होतं की तुझे आई बाबा कुठे राहतात तेव्हा तू अगदी चटकन उत्तर दिलंस की मुंबईत, आणि आता मात्र तू वेगळं सांगत आहे आणि आता बडोद्याला राहतात. मग मला हेच कळत नाही की तेव्हा तू खोटं बोलत होतीस की आता बोलत होतीस. तेव्हा लगेच आता माया म्हणते की नाही हो ताई, मी का खोटं बोलेल, आई बाबा खरोखर बडोद्याला असतात आणि अधूनमधून ते मुंबईला येत आहे. आणि हे बघा, मी तुम्हाला आई बाबांची शपथ घेऊन सांगते, मी खोटं नाही बोलत. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ, तू तुझ्या आई बाबांची शपथ घेते म्हणूनच मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. माया मला खरोखर सांग, तू नक्की तर काही माझ्यापासून लपवत नाही ना. तेव्हा आता माया म्हणते की नाही हो ताई, मी खरोखर नाही लपवत तुमच्यापासून काही. आता जानकीचा हात पकडते आणि जानकीला म्हणत असते आणि मी जाऊ का असे बोलून माया लगेच आता तिथून निघून जाते. आता जानकी बरोबर मनामध्ये विचार करत आहे की नक्की आता माया आपल्याशी खोटं बोलत आहे. एक खोटं लपवण्यासाठी ती अनेक वेळा खोटं बोलत आहे, तर नक्कीच असं काहीतरी आहे की ते आपल्यापासून ते लपवत आहे. आता हे जानकीने बरोबर ओळखलेलं असतं की माया खोटं बोलत आहे. त्यानंतर मात्र आता इकडे कावेरी काकू मंदिरात देवीचं दर्शन घेऊन घरी जायला निघतात आणि तेवढ्यात पायऱ्याशी आता सुमित्रा ताई तिला दिसतात. तेव्हा आता सुमित्रा ताईला बघून कावेरी काकू विचारतात की सुमित्रा वहिनी कसे आहात. त्यावरती मात्र आता ह्या सुमित्रा काकू म्हणतात की हो, देवकृपेने मात्र मी जिवंत आहे, नाहीतर तुमच्या त्या मुलीने मला मारायचं ठरवलेलं होतं. आता हे ऐकून कावेरी काकू म्हणतात की हो ना, आणि हे सर्व मला कळाले तिच्या वतीने. आता हे बघा सुमित्रा ताई, मी तुमची माफी मागते, पण मी तुम्हाला खरं सांगते की तुम्ही तिच्या सोबत जायलाच नको होतं. सुमित्रा आता रागानेच रिॲक्ट होत असते. कावेरी काकू म्हणतात की ती खरंच एक कोडगी मुलगी आहे, ती काय वागते काय करते हे तिचंच तिला कळेनासं झालेलं आहे. मी तिला अगदी किती वेळा विचारण्याचा हे प्रयत्न केला की तो सुमित्रा वहिनींना तू कुठे ठेवलेला आहे, पण तरी सुद्धा तिने मला काहीच सांगितले नाही. आणि आता मात्र तिने काही सांगितलेलं नसताना मात्र एकदा बोलता बोलता तिच्याकडूनच मला हे समजलं की तुम्ही स्वतःला सोडून घेतलं म्हणून.
आणि घरी येऊन तिच्या मुस्कटा सुद्धा मारली आणि खरंच मला तर खूपच बरं वाटलं. आणि तेवढ्यात गुरुजी आता प्रसाद घेऊन येतात आणि दोघींनाही प्रसाद घ्या असं म्हणतात. दोघींना मात्र ते आता देवी आईचा प्रसाद देतात. मात्र प्रसाद दिल्यानंतर कावेरी काकू गुरुजींना विचारतात की गुरुजी, मी तुम्हाला ऐश्वर्याची पत्रिका दाखवली होती आणि पत्रिका मात्र दाखवल्यानंतर पुढे नक्की तिच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे हे तुम्ही मला अजून नाही सांगितलं. पत्रिका दाखवून बरेच दिवस झाले, नक्की काय होणार आहे तिच्या आयुष्यामध्ये. त्यावरती मात्र आता गुरुजी म्हणतात की अहो कसं सांगणार, कारण आईचं काळीज आहे तुमचं. सत्य ऐकून मात्र मन तुमचं थाऱ्यावर नाही राहणार, म्हणूनच मी तुम्हाला सांगितले नाही. आता हे ऐकून कावेरी काकूंना तर धक्काच बसतो आणि डोळ्यामध्ये चटकन पाणी येते. तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की हे बघा गुरुजी, तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे, परंतु ह्या आईच्या काळजाची मात्र माझ्या लेकीला किंमत नाही हो. एक आई आहे मी, त्यामुळे न राहून मात्र मी तुम्हाला ही पत्रिका दाखवली. त्यामुळे जे काही आहे ते लवकरात लवकर मला सांगून टाका. सुमित्रा काकू समोरच हे सर्व ऐकत राहतात. त्यावर मात्र आता गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे, ऐका. तुमच्या मुलीच्या आयुष्यामध्ये एक खूप मोठं संकट येणार आहे. तिला वेळी सावध करा आणि तिची वाट अडवा आणि काही करून त्यातून तुम्ही तिला वाचवा. आणि कावेरी काकूंच्या हातामध्ये अंगाऱ्याची पुडी देऊन गुरुजी आता तेथून निघून जातात. परंतु आता गुरुजींची भविष्यवाणी ऐकून आता कावेरी काकूंना खूप मोठा एक धक्का बसतो आणि सुमित्राला सुद्धा. त्यावरती आता कावेरी काकू लगेच सुमित्राला म्हणतात की तुम्ही जे काही म्हणलेलं आहात त्याच अगदी खरं होणार आहे. तर आता देवच मात्र माझ्या ऐश्वर्याचा निवाडा करेल वाटतं. तेव्हा लगेच आता सुमित्रा काकू काही न बोलता मंदिरात दर्शन घ्यायला जातात. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी ही ठरवते की आता देवाला नाही तर आपल्याला मायाचा हा न्याय निवाडा करायचा आहे आणि मला 100% खात्री आहे की या सगळ्यामध्ये माया आहे म्हणून. तेव्हा अवंतिका म्हणते की थँक्स गॉड वहिनी, कारण तुम्हाला आणि मला मात्र त्या मुलीचा संशय आहे, परंतु या सगळ्याचा मात्र तिला काही अंदाज तर नाही ना. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की नाही ना, कारण मी तिला असं सांगितलेलं आहे की माझा तिच्यावर विश्वास आहे म्हणून ती गाफील राहणार आहे आणि जर तिला आपल्याला पकडायचं आहे तर पुराव्यासहित तिला पकडावं लागेल आणि त्यासाठी मात्र माझ्याकडे एक प्लॅन आहे. तेव्हा आता अवंतिका विचारते की काय प्लॅन आहे. आता जानकी विचारते की माया आणि ऐश्वर्या ह्या दोघी एकमेकींना भेटतात का आणि त्या एकमेकींना का भेटत असतील, कशासाठी भेटत असतील आणि पण ते कुठे भेटतात, ही सगळी काही माहिती आपल्याला मिळवावी लागेल आणि त्याकरता अवंतिका मला तुझी मदत लागणार आहे. तर त्यावरती मात्र आता अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही फक्त सांगा, वाटेल ती मदत करायला मी तुम्हाला तयार आहे. आता नक्की काय करायचं, कसं करायचं हे तुम्ही मला सांगा. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ अवंतिका, आता मात्र मायाचा खरा चेहरा आहे तर तो आपल्याशिवाय म्हणजे आपल्यासमोर आल्याशिवाय नाही राहणार, हे लक्षात ठेव. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश मात्र आता नानांच्या एका मित्राला भेटायला आलेले आहे आणि त्या मित्राला भेटून मात्र आता ते म्हणतात की हे बघा तुमचे वडील मला भेटायला आले होते, तुमची प्रॉपर्टी ही टेकला आहे असं ते म्हणाले. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की कसं आहे सर की आमच्या आई वडिलांनी ती वास्तू आहे तर अगदी प्रेमाने आणि अगदी कष्टाने उभी केलेली आहे, आम्हाला ती वास्तू मात्र आमच्या हातातून जाऊन द्यायची नाही. तेव्हा लगेच आता ते जे सर आहे तर ते म्हणतात की हे बघा नाही जाणार, तुम्ही काही काळजी करू नका आणि त्यासाठी मात्र मी तुम्हाला पैशांची मदत करायला तयार आहे. तेव्हा आता ऋषिकेशला आणि सौमित्राला खूप आनंद होतो. ऋषिकेश म्हणतो की थँक्यू सो मच. आता हे बघा जे काही आहे ते आहे, आता मला नानांनी सुद्धा सांगितलं होतं आणि लवकरच मात्र आता बाजार समितीचं इलेक्शन सुरू होणार आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की ते इलेक्शन मी मात्र जिंकणार आहे. तर शेतकऱ्यांच्या हितासाठी मात्र मी तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट आहे तर ते मिळवून देईन आणि आता आपण लवकरच भेटूयात. आता मात्र ऋषिकेशने त्यांना शब्द दिलेला आहे आणि त्यांनी मात्र आता घर वाचवण्यासाठी ऋषिकेश त्यांना पैशाची मदत करायला ते तयार झालेले आहेत. म्हणून ऋषिकेशला आता खूप आनंद होतो आणि सौमित्रेला सुद्धा. त्यांना भेटून आता ते सगळेही तेथून जायला निघतात. तेव्हा आता ऋषिकेश बाहेर आल्यानंतर सौमित्रेला म्हणतो की किमान आपण यांची प्रत्यक्षात येऊन भेट घेतली हे बरं झालं, कारण त्यांच्या मदतीने आपलं घर तरी आपल्याला वाचवता येईल. म्हणून दोघे आता खूप असे खुश असतात. पुढचे जे प्रॉब्लेम आहे तर ते सोडवण्यासाठी थोडासा तरी वेळ आपल्याला मिळेलच. त्यावरती सौमित्र म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई आणि नाना खूप खुश होतील. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो नक्कीच. आता ऋषिकेश म्हणतो की चल आता येथील काम सगळी संपलेली आहेत, आपण निघूयात. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा मला असं वाटतं की जाता जाता परत एकदा आपण चाळीमध्ये जाऊयात. मायाच्या आई वडिलांबद्दल आपल्याला पुन्हा एकदा काही कळतं की नाही हे आपण बघूयात. त्यावर त्या लगेच ऋषिकेश म्हणतो की करेक्ट आहे, एकदा जाऊयात आणि चौकशी करूयात. पण ते दोघेही पुन्हा आता त्या चाळीमध्ये एकदा परत चौकशी करायला येतात. त्यानंतर आता इकडे अवंतिका आणि जानकीने एक प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅननुसार मात्र आता नवीन सिम कार्ड घेऊन मात्र आता ऐश्वर्याला कसं फसवायचं म्हणजे माया बनून.
आता माया बनून मात्र आता हे सर्व त्यांनी खेळ केलेला आहे. ते मेसेज सुद्धा तसे पाठवलेले आहे. अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी, आपण मात्र आता हे सर्व केलेलं आहे. नवीन सिम घेऊन ऐश्वर्याला आता माया बनून फसवलेलं आहे, परंतु आपण या ट्रॅपमध्ये अडकणार तर नाही ना. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही अडकणार, मी तुला सांगते तसंच करतो एकदम. ऐश्वर्याला मात्र मी चांगलंच ओळखते, कारण तिला हँडल कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. आणि तेवढ्यात मात्र आता हा मेसेज मात्र ऐश्वर्याला येऊन पडतो. आता मात्र ऐश्वर्या तो मेसेज वाचते. हाय ऐश्वर्या, मी माया बोलते, मला तुला भेटायचं आहे. आता ऐश्वर्या विचार करते की नक्की हा नंबर कुणाचा आहे. आणि आता मात्र ऐश्वर्या पुन्हा रिटर्न मेसेज पाठवते. हा नंबर कुणाचा आहे विचारते. तेव्हा आता अवंतिका आणि जानकी तो मेसेज वाचतात. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ, मी तिला मेसेज असा कर की मी माया बोलत आहे. घरातील सगळ्यांना बहुतेक माझा संशय आलेला आहे, म्हणून मी तुला दुसऱ्या नंबरवरून अगदी कॉल म्हणजे मेसेज वगैरे करत आहे. कोणी माझा नंबर जर चेक केला तर तुझ्यावर संशय येऊ नये कुणाला, म्हणून मी दुसऱ्या नंबरवरून तुला मेसेज पाठवत आहे आणि हा नंबर तुझ्याकडे सेव्ह करून ठेव. तेव्हा आता ऐश्वर्या इकडून रिप्लाय करते की बरं ठीक आहे, आणि संशयाला नेमकं काय झालं बरं असा मेसेज पाठवते. तेव्हा आता लगेच जानकी आणि अवंतिका वाटच बघून असतात आणि लगेच तिकडे तो मेसेज येतो. तेव्हा आता अवंतिका आणि जानकी यांच्या लक्षात येत आहे की म्हणजे नक्की वहिनी ह्या दोघे एकमेकींशी बोलत आहे आणि नक्की आता ह्या एकमेकींना भेटलेल्या आहेत हे दोघींच्या लक्षात येतं. तर तेव्हा आता जानकी म्हणते की म्हणजे अवंतिका, ऐश्वर्या आणि माया हे दोघींचा संबंध आहे. तर तेव्हा आता परत आता जानकीला खूप टेन्शन येतं की कारण माया आपल्या घरात राहते आणि आपलं घर मात्र पोखरते हे आपल्याला कळलंच नाही ग, आणि आपल्याच घरातील बातम्या आहे तर ती प्रत्येक बातमी मास्कमॅन पर्यंत पोहोचवते आणि हे सर्व आपल्या लक्षात कसं आलेलं नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की तू तिला परत असा मेसेज पाठव की आता मात्र मला तुला फोनवर सविस्तर नाही बोलता येणार, त्यामुळे तू देवळामागच्या अगदी तेथे आहे त्या जागेत तेथे भेटायला ये. देवळाच्या मागच्या रस्त्यावर तुम्हाला येऊन भेट. तेव्हा आता अवंतिका लगेच तो मेसेज ऐश्वर्याला पाठवते. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच रिप्लाय करते आणि तो मेसेज पाठवते की ठीक आहे, मला सुद्धा तुझ्याशी बोलायचंच आहे. इकडे मात्र आता ह्या दोघी वाटच बघून असतात आणि तेवढ्यात तो मेसेज येतो. अवंतिका लगेच तो मेसेज जानकीला दाखवते. तेव्हा मात्र आता अवंतिका म्हणते की वहिनी, आपण त्या ऐश्वर्याला बोलावलेलं आहे पण तेथे येईल, मग नंतर आता मायाचं काय करायचं, मायाला आपण तिकडे कसं बोलवणार आहोत. तेव्हा आता जानकी म्हणते की तू त्याची काळजी करू नको, त्याचा बंदोबस्त ऑलरेडी मी केलेला आहे. त्याकरता मी माझ्या आईची मदत घेणार आहे आणि आई नक्की मायाला देवळात घेऊन येईलच. आणि आता बघतच राहा की अवंतिका नाही त्या ऐश्वर्याला आणि मायाला मी पुराव्यासकट पकडलं तर मी सुद्धा नावाची जानकी नाही. म्हणून आता ऐश्वर्या आणि मायाला पकडण्यासाठी यांनी हा इतका मोठा प्लॅन केलेला आहे आणि त्यात म्हणजे आता ह्या दोघींचा एकमेकीला संबंध आहे हे मात्र आता यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आता मायाला देवळात घेऊन जाण्यासाठी आता बरोबर जानकीने लताबाईला तयार केलेला आहे आणि दोघी गुपचूप आता अगदी काही आवाज न करता मायाच्या रूम मध्ये येतात. आता लताबाई मात्र ही पुढे येते, जानकी मात्र दरवाजातच उभी राहते. नक्की माया काय म्हणत आहे हे मात्र बघते आणि तेव्हा लगेच आता लताबाई मायाजवळ येते आणि म्हणते की माया, अगं ये माया. माया विचारते की काय झालं काकू. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं उद्या तुझ्याकडे वेळ आहे का. त्यावर आता लगेच माया म्हणते की नाही, उद्या तर काहीच काम नाही. काय हो, काय झालं. तेव्हा लताबाई म्हणते की अगं उद्या दुपारी मात्र देवळाजवळ माझं काहीतरी काम आहे. देवळाच्या मागे तो बाजार लागतो ना, तेथे 1-2 वस्तू घ्यायच्या आहेत मला आणि तू माझ्या सोबतीला तेथे आली असती तर बरं झालं असतं ग. तेव्हा आता माया म्हणते की अहो पण लता काकू, तुमच्या सोबत नेहमी जानकीताई येत आहेत. आता मात्र लताबाईला नक्की काय उत्तर द्यायचं लवकर कळत नाही. जानकी सुद्धा डोक्याला हात लावून असते. आता नक्की काय करायचं. आता लताबाई पटकन म्हणून जाते की अगं तिला ओवीचा अभ्यास घ्यायचा आहे ना, त्यामुळे तिला नाही वेळ भेटणार आणि माया तुला माझ्यासोबत येणं नाही जमणार का ग. तेव्हा आता माया म्हणते की हो तुम्ही काही काळजी करू नका, मी तसंही तुमच्यासोबत येईलच उद्या. तेव्हा हे ऐकून लताबाई आता खुश होते आणि म्हणते की हो ना. आणि आता माया म्हणते की हो ना, मला सुद्धा उद्या खूप वेळ आहे. आणि आता माया परत आता लिहायला सुरुवात करते तर लताबाई जानकीकडे बघते. जानकी मात्र हात जोडून लताबाईचे आभार मानते आणि आता लताबाई सुद्धा डन असं म्हणते. दोघी एकमेकींना खुणावतात तर आता जानकीला खूप आनंद होतो. जानकी आता म्हणते की माया, उद्या तुझ्याकडे कितीही वेळ असला तरी सुद्धा तुझी वेळ मात्र खराब आहे. उद्या ऐश्वर्या आणि तू एकमेकींच्या समोरासमोर जेव्हा येताल तेव्हा उद्या काय होणार आहे हे मात्र मला बघायचं आहे. तर त्या दोघींना सुद्धा मी पुरावे गटच पकडते असा आता जानकीचा प्लॅन असतो आणि त्याची तयारी जानकीने पूर्णपणे केलेली आहे. तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये. आणि ऐश्वर्या मात्र आता लगेच देवळाच्या पाठीमागे भेटायला आलेली असते आणि ती आता मायाला फोन करून विचारते की तू कुठे आहेस.
अगं तुम्हाला मेसेज करून देवळाच्या बाहेर मला भेटायला बोलावलं होतं मागच्या बाजूला. तेव्हा आता माया म्हणते की मी तुला का मेसेज करेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग मला मेसेज कोणी केला. तेव्हा आता माया म्हणते की कदाचित जानकीने केलं असेल हे सर्व. तेव्हा आता जानकी लगेच बाहेर निघते कारण ते दोघे एकमेकींच्या समोर आलेले असतात आणि जानकी म्हणते की अगदी बरोबर, तो मेसेज मात्र मी केलेला होता. आणि आता मात्र ह्या दोघींना जानकीला बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं, कारण ऐश्वर्या आणि माया या दोघींना रंगेहात जानकीने पकडलेला आहे. आता हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.